नेक्स्ट त्यामध्ये आता फोर्थ लास्ट पार्ट न्यूक्लियस मधला काय क्रोमॅटिन नेटवर्क ऑर मटेरियल हे धाग्यांसारखं थ्रेड सारखं जे स्ट्रक्चर दिसतंय हे काय क्रोमॅटिन थ्रेड्स ऑर मटेरियल ऑर नेटवर्क ऑर फायबर्स चार प्रकारे त्याला म्हणतात. नेटवर्क म्हणतात, थ्रेड्स म्हणतात, फायबर्स म्हणतात, मटेरियल म्हणतात. मग त्यामध्ये फर्स्ट पॉइंट द इंटरफेस न्यूक्लियस हॅज highly expanded and elaborate nucleoprotein fibers called chromatin network or material. म्हणजे यामध्ये काय सांगितलेलं आहे तर न्यूक्लियस जो असतो इंटरफेस मधला न्यूक्लियस त्या इंटरफेस मधल्या न्यूक्लियस मध्ये हायली एक्सपेंडेड आणि इलॅबोरेट विस्तृत स्वरूपात काय असतो न्यूक्लिओप्रोटीन फायबर्स त्यामध्ये भरपूर प्रमाणात विस्तृत प्रमाणात असतात. त्यालाच तिथं काय म्हणतात क्रोमॅटिन नेटवर्क ऑर मटेरियल. लक्षात ठेवा म्हणजे ज्यावेळी इंटरफेस चालू असते त्यावेळी तिथला असणारा न्यूक्लियस त्याच्यामध्ये अगदी विस्तृत असणार काय असतं भरपूर प्रमाणात असं न्यूक्लिओ प्रोटीन फायबर्स असतात. त्या फायबर्सलाच आपण काय म्हणतो क्रोमॅटिन थ्रेड्स ऑर मटेरियल ऑर नेटवर्क. समजलं म्हणजे फर्स्ट पॉइंट काय द इंटरफेस न्यूक्लियस हॅज highly expanded and elaborate nucleoprotein fibers called chromatin network or material. Second point, it contains genetic information in the form of chromosomes. तसंच यांच्यामध्ये काय ठेवलं जातं किंवा साठवलं काय जातं तर जेनेटिक इन्फॉर्मेशन. हा जो न्यूक्लियस आहे त्यामध्ये जे क्रोमॅटिन नेटवर्क आहे याच्यामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन असते जनुकीय माहिती असते. कशाच्या फॉर्म मध्ये असते तर क्रोमोझोमच्या. म्हणजेच हे थ्रेड दिसतात हे म्हणजेच काय असतात क्रोमोझोम्स. ह्या क्रोमोझोम मध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन असते जनुकीय माहिती साठवून ठेवण्याचं काम केलं जातं. म्हणजे सेकंड पॉइंट काय इट कंटेन्स जेनेटिक इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ क्रोमोझोम्स. नेक्स्ट थर्ड पॉइंट the chromatin material contains DNA, RNA, histone and non-histone proteins. Chromatin material हे जे दिसतंय किंवा नेटवर्क या क्रोमॅटिन मटेरियल किंवा नेटवर्क मध्ये साठवून काय ठेवलं जातं तर DNA डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड, RNA रायबोज न्यूक्लिक ऍसिड, हिस्टोन प्रोटीन्स ॲज वेल ॲज नॉन हिस्टोन प्रोटीन्स. एवढं सगळं त्यामध्ये मटेरियल जे असतं ते कुठं असतं तर क्रोमॅटिन मटेरियल मध्ये असतं. म्हणजेच त्यामध्ये काय असतं तर क्रोमॅटिन मटेरियल कंटेन्स हे जे क्रोमॅटिन मटेरियल किंवा नेटवर्क आहे कंटेन्स DNA डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड, RNA रायबोज न्यूक्लिक ऍसिड, हिस्टोन प्रोटीन्स अँड नॉन हिस्टोन प्रोटीन्स. समजलं. नेक्स्ट पॉइंट नंबर 4 it consists two types such as heterochromatin and euchromatin. मग हे जे क्रोमॅटिन मटेरियल आपण जे बघतोय त्यामध्ये परत दोन टाईपचे तुम्हाला काय बघायला मिळतात क्रोमॅटिन मटेरियल दोन टाईपचं बघायला मिळतं. एकाचं नाव आहे हेटेरोक्रोमॅटिन जे आपण इथं डार्क मध्ये दाखवलेलं आहे हे काय आहे हेटेरोक्रोमॅटिन. आणि दुसरं जे असतं ते काय युक्रोमॅटिन. यामध्ये हे काय तर टू टाइप्स आहेत कुणाच्या क्रोमॅटिन नेटवर्क ऑर मटेरियलच्या. म्हणजेच इट कन्सिस्ट मीन्स क्रोमॅटिन नेटवर्क ऑर मटेरियल कन्सिस्ट टू टाइप्स. व्हिच टाइप्स फर्स्ट हेटेरोक्रोमॅटिन अँड सेकंड युक्रोमॅटिन. अशा दोन टाइप्स यामध्ये असतात. मग एक एक पाहू त्यामध्ये. फिफ्थ हेटेरोक्रोमॅटिन हॅज लार्ज अमाउंट ऑफ RNA अँड स्मॉल अमाउंट ऑफ DNA. मग हेटेरोक्रोमॅटिनचा जर तुम्ही विचार केला हे जे इथं दाखवलेलं हेटेरोक्रोमॅटिन आहे ह्यामध्ये काय असतं तर लार्ज अमाउंट ऑफ RNA जास्त प्रमाणात काय असतं त्यांच्यामध्ये RNAचं प्रमाण जास्त असतं. RNAचं प्रमाण जास्त असतं म्हणजेच रायबोज न्यूक्लिक ऍसिडचं प्रमाण कुणामध्ये जास्त असतं हेटेरोक्रोमॅटिन मध्ये. अँड स्मॉल अमाउंट ऑफ DNA आणि डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड म्हणजे DNA चे जे प्रमाण आहे ते हेटेरोक्रोमॅटिन मध्ये कमी असतं अल्प असतं. म्हणजेच त्यामध्ये फिफ्थ पॉइंट मध्ये काय सांगितलंय तर हेटेरोक्रोमॅटिन हॅज लार्ज अमाउंट ऑफ RNA अँड स्मॉल अमाउंट ऑफ DNA. नेक्स्ट पॉइंट नंबर 6 युक्रोमॅटिन हॅज
लार्ज अमाऊंट ऑफ डीएनए अँड स्मॉल अमाऊंट ऑफ आरएनए. आणि युक्रोमॅटिनचा जर विचार केला तर त्या युक्रोमॅटिन मध्ये काय असतं तर लार्ज अमाऊंट डीएनएचं असतं, डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड, आणि स्मॉल अमाऊंट जे असतं ते कशाचं असतं आरएनएचं, म्हणजेच रायबोज न्यूक्लिक ऍसिड. हा त्यांच्यामधला डिफरन्स आहे, डिफरन्स बिटवीन हेटेरोक्रोमॅटिन अँड युक्रोमॅटिन. तर त्यामध्ये काय सांगणार तर हेटेरोक्रोमॅटिन हॅज लार्ज अमाऊंट ऑफ आरएनए, युक्रोमॅटिन हॅज लार्ज अमाऊंट ऑफ डीएनए. नंतर हेटेरोक्रोमॅटिन हॅज स्मॉल अमाऊंट ऑफ डीएनए आणि इकडे युक्रोमॅटिन हॅज स्मॉल अमाऊंट ऑफ आरएनए. समज. नंबर 7 यामध्ये काय सांगितलंय पहा. इन यूकॅरियोटिक सेल्स डिस्टिंक्ट क्रोमोझोम्स आर सी while in prokaryotic cells न्यूक्लिओइड्स आर सी. म्हणजेच यामध्ये जर पाहिलं तुम्ही डिफरन्स यूकॅरियोटिक सेल्स as well as prokaryotic cells. मग यूकॅरियोटिक सेल्स means in these cells advanced nucleus is present. यूकॅरियोटिक सेल मध्ये काय असतो ऍडव्हान्स न्यूक्लियस प्रेझेंट असतो, वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस प्रेझेंट असतो. अँड इन प्रोकॅरियोटिक सेल्स नॉट वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस, प्रिमिटिव्ह टाइप ऑफ न्यूक्लियस इज प्रेझेंट. असं जर पाहिलं तर यूकॅरियोटिक सेल्स जे असतात त्यांच्यामध्ये डिस्टिंक्ट क्रोमोझोम्स आर सी. त्यांच्यामधले जे क्रोमोझोम्स असतात ते डिस्टिंक्ट असतात, ठळकपणे स्पष्टपणे आपल्याला दिसतात. while in prokaryotic cells has काय असतं न्यूक्लिओइड्स आर सी. आणि असं तुम्हाला प्रोकॅरियोटिक सेल मध्ये दिसणार नाही स्ट्रक्चर. तिथं जे स्ट्रक्चर दिसतं ते न्यूक्लिओइड्स अगदीच थिन असं त्यामध्ये स्ट्रक्चर दिसतं, हेअर लाईक स्ट्रक्चर दिसतं, त्यालाच आपण तिथं काय म्हणतो न्यूक्लिओइड्स. समजलं. म्हणजेच पॉइंट नंबर 7 मध्ये काय तर इन यूकॅरियोटिक सेल्स, पॉइंट नंबर 7 मध्ये आपण काय सांगितलंय इन यूकॅरियोटिक सेल्स डिस्टिंक्ट क्रोमोझोम्स आर सी. तसाच while in prokaryotic cells न्यूक्लिओइड्स आर सी. नंबर नेक्स्ट पॉइंट नंबर 8 यामध्ये काय सांगितलंय पहा. क्रोमोझोम्स प्ले इम्पॉर्टंट रोल इन हेरिडिटी अँड व्हेरिएशन. म्हणजेच क्रोमोझोम जे असतात ते अगदीच महत्वाचे आहेत, महत्वाची भूमिका पार पाडतात. कशामध्ये हेरिडिटी ॲज वेल ॲज व्हेरिएशन. हेरिडिटी अनुवंशिकता, व्हेरिएशन विविधता, यांच्यामध्ये महत्वाची भूमिका जो पार पाडतो तो कोण असतो क्रोमोझोम्स असतो. म्हणजेच क्रोमोझोम्स प्ले इम्पॉर्टंट रोल इन हेरिडिटी ॲज वेल ॲज व्हेरिएशन. म्हणजे क्रोमोझोम्स हे अनुवंशिकतेत तसेच विविधता यांच्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडतात. हे झालं यामध्ये याचं असणार क्रोमॅटिन नेटवर्क असणार स्ट्रक्चर. आता शॉर्ट मध्ये आपण काय पाहणार आहोत फंक्शन्स ऑफ न्यूक्लियस. म्हणजेच हा जो तुम्हाला न्यूक्लियस दिसतोय याची असणारी कार्य. याच्यावर एक क्वेश्चन शॉर्ट विचारला जातो 2 मार्काला. राईट द फंक्शन्स ऑफ न्यूक्लियस. इच फंक्शन हाफ मार्क. यामध्ये 4 फंक्शन्स आहेत, प्रत्येक फंक्शन अर्ध्या मार्कसाठी. ह्यासाठी 2 मार्क लक्षात ठेवायचा. हा क्वेश्चन आला तर 2 मार्क किंवा 1 मार्काला येऊ शकतो. 1 मार्काला फंक्शन विचारली तर 2 सांगायची, 2 मार्काला जर फंक्शन विचारली तर 4च्या 4 फंक्शन सांगायची. महत्वाचा असणारा हा फंक्शनचा भाग आहे, फंक्शन्स ऑफ न्यूक्लियस. मग यामध्ये फर्स्ट फंक्शन काय आहे. इट इज अ साइट फॉर सिंथेसिस ऑफ डीएनए, आरएनए अँड रायबोझोम्स. म्हणजेच त्यामध्ये न्यूक्लियसचं असणारं पहिलं फंक्शन काय आहे तर ही जी न्यूक्लियसची जागा असते ही कशाची जागा आहे तर इथं सिंथेसिस प्रोडक्शन होत असतं. कशाचं डीएनए, आरएनए आणि रायबोझोम्स. म्हणजेच या न्यूक्लियस मध्ये डीएनए डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड, आरएनए रायबोज न्यूक्लिक ऍसिड as well as ribosomes are produced. So nucleus is the site for synthesis of DNA, RNA and ribosomes. समजलं. म्हणजे फर्स्ट फंक्शन काय तर इट इज अ साइट फॉर सिंथेसिस ऑफ DNA, RNA and ribosomes. Second function, it play important role in protein synthesis. महत्वाची भूमिका पार पाडतं हे जे न्यूक्लियस आहे. कशामध्ये पार पाडतं महत्वाची भूमिका प्रोटीन सिंथेसिस, प्रथिन तयार करणं, प्रथिनांचं उत्पादन करणं. त्यामध्ये कुणाचा महत्वाचा रोल असतो तर त्यामध्ये असतो
न्यूक्लियसचा रोल. म्हणजेच लक्षात राहणारी सोपी त्यामध्ये फंक्शन्स आहेत. काय? सेकंड फंक्शन, इट प्ले इम्पॉर्टंट रोल इन प्रोटीन सिंथेसिस. थर्ड फंक्शन काय सांगितलंय? इट पासेस जीन्स टू नेक्स्ट जनरेशन विथ द हेल्प ऑफ क्रोमोझोम्स. म्हणजेच या न्यूक्लियस मध्ये जे क्रोमोझोम्स तुम्हाला दिसतात ते क्रोमोझोम्स त्यांच्या साह्यानं त्यांच्या मदतीनं काय केलं जातं तर जिनेटिक किंवा त्यामध्ये असणारे जीन्स जनुक पास केली जातात पुढच्या पिढीपर्यंत. नेक्स्ट जनरेशन पुढच्या पिढीपर्यंत जे जीन्स जनुक ह्या पिढीत आहेत ती पुढच्या पिढीपर्यंत वाहून नेण्याचं काम त्याच्यासाठी कोण करत असतं? क्रोमोझोम्स करतात. म्हणजे इथं असणारे क्रोमोझोम्स करतात. कुठं क्रोमोझोम्स प्रेझेंट असतात? तर क्रोमोझोम्स प्रेझेंट इन न्यूक्लियस. ते क्रोमोझोम्स काय करतात? तर इट पासेस जीन्स टू नेक्स्ट जनरेशन. नेक्स्ट जनरेशन पुढच्या पिढीपर्यंत जीन्स जी जनुक आहेत ती वाहून नेणे. म्हणजे थर्ड फंक्शन काय? इट पासेस जीन्स टू नेक्स्ट जनरेशन विथ द हेल्प ऑफ क्रोमोझोम्स. आणि लास्ट फोर्थ फंक्शन यामध्ये न्यूक्लियस. यामध्ये काय सांगितलंय? इट कंटेन्स ऑल जेनेटिक इन्फॉर्मेशन नेसेसरी फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. म्हणजे शेवटचं फंक्शन न्यूक्लियसचं काय असतं तर त्यामध्ये हा जो न्यूक्लियस आहे यामध्ये काय असतं? कंटेन्स ऑल जेनेटिक इन्फॉर्मेशन्स. जनुकीय जेवढी माहिती असेल ती सर्व माहिती ह्या न्यूक्लियस मध्ये तुम्हाला अवेलेबल असते, उपलब्ध असते. ती कशासाठी गरजेचे आहे? नेसेसरी फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. म्हणजेच त्यामध्ये ग्रोथ होण्यासाठी, वाढ होण्यासाठी, डेव्हलपमेंट विकास होण्यासाठी जी जेनेटिक इन्फॉर्मेशन लागते ती कुठं असते तर या न्यूक्लियस मध्ये असते. म्हणजेच फोर्थ त्यामध्ये फंक्शन काय? इट कंटेन्स ऑल जेनेटिक इन्फॉर्मेशन नेसेसरी फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. हा कंप्लीट त्यामध्ये काय झाला तर त्यामध्ये असणारी ऑर्गेनेली आपली झाली न्यूक्लियस. त्यामध्ये 4 मेन पार्ट आणि त्या न्यूक्लियसच्या असणारी फंक्शन्स आपण यामध्ये पाहिलेली आहेत. यामध्ये आणखी एक भाग जो येतो क्रोमोझोमचा, हा यामध्ये इथं या टॉपिक मध्ये डिटेल दिलेला आहे पण आपण तो घेणार नाही. कारण तो टॉपिक इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन किंवा म्हणजे एनसीईआरटीतलं नाव आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. आणि दुसरं त्यामध्ये बोर्डाचं नाव आहे क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स. यामध्ये तो डिटेल आपण 12वी 12th स्टँडर्ड मध्ये पाहणार आहोत. त्यामुळे क्रोमोझोमचा भाग इथं मी शिकवणार नाही, त्याच्यावरचे क्वेश्चन पडणार नाहीत. कारण तो पूर्णपणे जास्त डीप कुठं आहे तर इन 12th स्टँडर्ड मध्ये. आपण आता 2 पॉइंट असलेल्या अगदी शॉर्ट असणारी ऑर्गेनेली पाहणार आहोत ह्याच व्हिडिओमध्ये. ती कोणत्या आहे तर मायक्रो बॉडीज. यामध्ये लास्ट असणारी ऑर्गेनेली कोणती या टॉपिक मधली? सेल द युनिट ऑफ लाईफ हा टॉपिक. त्यामध्ये लास्ट असणारी मायक्रो ऑर्गेनेलीज किंवा असणारे ऑर्गेनेलीज कोणते आहेत तर मायक्रो बॉडीज. मग त्यामध्ये फर्स्ट पॉइंट, मेनी मेम्ब्रेन बाउंड मायन्यूट वेसिकल्स कॉल्ड मायक्रो बॉडीज. मायक्रो बॉडीज आपण कशाला म्हणायचं असते किंवा कशाला म्हणतो तर अनेक असणारे असे मेम्ब्रेन बाउंड मायन्यूट वेसिकल्स असतात. म्हणजेच त्यामध्ये मेम्ब्रेन आउटर कव्हरिंग असणारे असे व्हेसिकल्स त्यामध्ये अनेक नंबर मध्ये असतात, त्यांनाच काय म्हणतात? मायक्रो बॉडीज. म्हणजे फर्स्ट पॉइंट मध्ये काय पाहिलं तर मेनी मेम्ब्रेन बाउंड म्हणजेच आउटर कव्हरिंग इज प्रेझेंट इन दिस व्हेसिकल. ह्या व्हेसिकल मध्ये आउटर कव्हरिंग प्रेझेंट असतं म्हणून याला काय म्हणतात? मेम्ब्रेन बाउंड. असंख्य आहेत, अनेक आहेत म्हणून मेनी. मायन्यूट व्हेसिकल्स ते असतात, सूक्ष्म अशी व्हेसिकल्स कॉल्ड मायक्रो बॉडीज. आणि सेकंड पॉइंट काय? इट कंटेन्स व्हेरियस एन्झाइम्स अँड प्रेझेंट इन बोथ प्लांट एज वेल एज एनिमल सेल्स. म्हणजेच त्यामध्ये ह्या ज्या मायक्रो बॉडीज आहेत त्या मायक्रो बॉडीज मध्ये वेगवेगळ्या टाईपची एन्झाइम्स प्रेझेंट असतात. तसंच ह्या ज्या मायक्रो बॉडीज आहेत त्या प्रेझेंट कुठं असतात तर बोथ सेल्स. विच सेल्स? प्लांट सेल्स एज वेल एज एनिमल सेल्स. म्हणजे मायक्रो बॉडीज प्रेझेंट इन प्लांट सेल एज वेल एज एनिमल सेल्स. मायक्रो बॉडी जे असतात त्या दोन्ही सेल मध्ये प्रेझेंट असतात,
प्लांट सेलमध्ये पण प्रेझेंट असतात आणि ॲनिमल सेलमध्ये पण प्रेझेंट असतात. म्हणजे सेकंड पॉइंट मध्ये काय सांगितलंय, तर इट कंटेन्स व्हेरियस एन्झाइम्स अँड प्रेझेंट इन बोथ प्लांट एज वेल एज ॲनिमल सेल्स. ही झाली लास्ट असणारी ऑर्गॅनिली, विच ऑर्गॅनिली, मायक्रो बॉडीज.